गेल्या काही दिवसात सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर यांच्या सभासदांना अन्यत्र विल्हेवाट नोटीसबाबत एक नोटीस जाहीर झाली। यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या मुंडक्यावर पाय ठेवून आपल्या कारखान्याच्या दावणीला शेतकऱ्यांचे ऊस नेत आहेत अशा पद्धतीची नोटीस पाठवली, असा आरोप शेतकरी संघटनेचे वसीम इनामदार यांनी केलेला होता। नोटीसमध्ये त्यांनी असं म्हटलं की सह्याद्री साखर कारखान्याला ऊस न दिल्यास कारखान्यात झालेले नुकसान व त्याची भरपाई दंड म्हणून वसूल करण्यात येईल। कारखान्याकडून ऊस विकास योजनेअंतर्गत मिळणारे ऊस बियाणे, खते, बँक कर्ज प्रकरणासाठी हमीपत्र तसेच कार्डवर मिळणारी साखर बंद करण्यात येणार, अशा पद्धतीची सभासदांना नोटीस पाठवलेली आहे आणि त्यावर 15 दिवसात उत्तर मागितले। या सर्व प्रकरणावरती रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना यांच्या वतीने कराड उत्तरचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार यांनी गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे उपोषण सुरू केले होते। त्यामुळे हे प्रकरण आता एक वेगळे वळण घेत होते। यामध्ये उपोषणकर्त्यांचे कारखान्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। त्यात 53 वर्षांमध्ये सह्याद्री कारखान्याला सभासद दिसले नाहीत। कारखाना चांगल्या स्वरूपात चाललेला आहे व कारखान्याचा नफा म्हणून कधीही बोनस स्वरूपात एकही रुपया दिला नाही। मागील 2 वर्षात कारखान्याचे डिस्टिलरीचे काम व मशिनरीचे काम सुरू असताना मोजक्या यंत्रणेवर कारखाने सुरू होते, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना व सभासदांची विचारपूस केली नाही। मुळात कारखान्याची यंत्रणा व टोळ्या कमी आहेत। प्रशासनाला शेतकरी संघटनेकडून नम्र विनंती आहे की त्यांनी शासनाने जोनबंदी कायदा मागे घेण्यात आलाय, अगोदर कारखान्याची ऊस तोडणी यंत्र सक्षम करा। जवळजवळ 3 दिवस चाललेल्या उपोषणाचे फलित म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेला दिलेले आहे। त्यामुळे 3 दिवसीय चाललेल्या या उपोषणाला यश मिळालेले आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दांवरती आता हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे, अशी माहिती वसीम इनामदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। यावेळी सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। VM न्यूज मराठीसाठी विजय लासुरे, सातारा। नमस्कार, मी वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष। दिनांक 31 तारखेला आम्ही सह्याद्री कारखाना त्यांनी जे सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची जी नोटीस पाठवलेली त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथं ठिय्या आंदोलन आम्ही चालू केलेलं। तर आज सह्याद्री कारखान्याने जे अन्यत्र विल्हेवाटची जे नोटीस काढल्या ते आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी आमची भेट घेतली व सकारात्मक चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा करत असताना साहेबांनी हे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की साखर आयुक्त साहेबांबरोबर आम्ही चर्चा करू आणि हे विषय मार्गीच लावू। 2 ते 3 दिवसामध्ये हे विषय तुमच्या मार्गाला लागतील असे आश्वासन दिल्याबद्दल मी साहेबांचा धन्यवाद मानतो। आणि दुसरी गोष्ट, जे आता आम्ही जे सातारा कलेक्टर ऑफिसचे इथं आंदोलन केलेलं तर ते आंदोलन आम्ही तात्पुरता स्थगित करतो, हे नम्र विनंती हे जाहीरपणे सांगतो। शेतकरी संघटनेचा विजय असो, विजय असो।